महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सुसरस्वती भगवती विशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्जिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। ॐ श्री विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा तरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरवीन्द्रनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य
नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। सीतानाथसमारम्भा श्रीरामानन्दार्यमध्यमाः अस्मदाचार्यपर्यन्ताः वन्दे गुरुपरम्पराम्। गौराङ्गं रसमयं नित्यं रसाचार्यम् श्रीरामहर्षणदेवाख्यं सद्गुरो प्रणमामि। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय मातन चोर। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे
गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी की श्री सुखदेव भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की सच्चिदानंद रूपाय पहाडी पहाडी विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरून आले भक्त वांछित कल्पात्यरू दयाघन सच्चित आनंद स्वरूप श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती असलेले श्रीमद भागवत महापुराण या पुराणांतर्गत चालू असलेली श्रीमद भागवत कथा आज भागवत कथेचा उपांत्य दिवस आहे म्हणजे 6वा दिवस आहे। उद्या कथेला आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे। गेली 5 दिवस आपण श्रीमद भागवत ऐकत आहोत। मी रोज सांगतोय की जे श्रोते रोज येतात ते खरोखर पुण्यवान आहेत, जे थोडे एक दिवस आड येतात ते त्यांच्यापेक्षा थोडे कमी पुण्यवान आहेत, जे एक दिवसच येतात ते त्यांच्यापेक्षा कमी पुण्यवान आहेत। जे जे रोज आले त्यांना खूप खूप धन्यवाद। आता एक दिवस राहिलाय फक्त, कारण हे पुण्य संपादन करायची वेळ आली की माणसाच्या मग काहीतरी अडचणी आल्याशिवाय राहत नाही। लक्षात ठेवायचं, ज्या ज्या वेळेला आपल्याला कुठेतरी पुण्य संपादन करायचे त्या त्यावेळेस काहीतरी व्यावहारिक अडचणी निर्माण होतात। म्हणून हे पुण्य कुणाच्याही नशिबात नाही, मागच्या जन्मीचं बहुत भाग्य घेऊन जन्माला यावं लागतं, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडतात। असो, आपण सर्वजण खूप मोठे भाग्यवान आहात। रोज या ठिकाणी परमात्म्याची कथा आपल्याला श्रवण करायला मिळते। कालच्या कथा भागामध्ये आपण कृष्ण चरित्रामध्ये गोवर्धन लीला पाहिली होती। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोवर्धन पर्वत उचलून देवराज इंद्राचं गर्व अभिमान हरण केलेला आहे आणि अकरा श्लोकामध्ये देवराज इंद्राने भगवान श्रीकृष्णांचं वर्णन केलेलं आहे। देवराज इंद्राला असं वाटत होतं हे सगळं माझ्यामुळे चाललेलं आहे, परंतु देवराज इंद्रामुळे चालत नाही। ही सृष्टी म्या बोलविल्या भेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगाती चाळीता, म्याचे नियमिला साता काळू ग्रास तसे भूता, किंवा तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते। भगवंताच्याच शक्तीने तुम्हा आम्हाच्या ठिकाणी बल निर्माण झालेलं आहे आणि म्हणून त्याच्या शक्तीने पाऊस पडतो। पण देवराज इंद्र म्हणत होता की मी हे सगळं करतो। त्या इंद्राचा गर्व हरण करण्याकरता भगवान परमात्म्याने गोवर्धन लीला केली। इंद्राचा गर्व हरण झाला, इंद्राने भगवंताची स्तुती केली आणि इंद्र स्वर्ग लोकाला निघून गेलेला आहे। यानंतर जी कथा आपल्या जवळ येते त्या कथा मध्ये महारास लीला कथा आहे। कल्याणकर महाराज महारास, मी काल का परवा दिवशी बोलून गेलो
श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजे ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. भगवंताचं पूर्ण शरीर म्हणजे हा ग्रंथ आहे. 12 स्कंद आहेत. त्याच्यातला दशम स्कंद हा भगवंताचं हृदय. आणि त्या दशम स्कंदामध्ये 5 अध्याय आहेत. 29, 30, 31, 32 आणि 33. हे 5 अध्याय भगवंताचे पंचप्राण आहेत. ह्या 5 अध्यायामध्ये असं काय विशेष सांगितलंय तर या 5 अध्यायामध्ये महारास लीला सांगितलेली. ज्या गोपी भगवंताचं भक्ती प्रेम सुख प्राप्त करण्याकरता आतापर्यंत वाट बघत होत्या त्या गोपिकांना आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भक्ती प्रेम सुख दिलेलं. भागवत कथा आणि याच्यातली ही महारास कथा समजून घेण्याकरता सर्वसामान्य माणसाला कळणं सहजासहजी शक्य नाही. त्याला अधिकारीच माणसं लागतात. आपण गवळणी अनेक मग अभंगातून ऐकल्या, टीव्हीवर ऐकतो, पण ती राधा आणि तो कृष्ण माणसांनी फार बिभत्स करून टाकलेले. राधा म्हणजे कोण आहे? ज्या राधेचा नुसता राधा म्हणून असा उच्चार जर केला तर श्री सुखदेव महाराजांना 6 महिने समाधी लागत होती. ती राधा आम्हाला कळली का? वृंदावनचे करपात्रीजी महाराज प्रवचनाला बसले, नुसतं राधे म्हणलं तर त्यांना 1 तासभर त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. काय त्या राधा शब्दामध्ये? राधा शब्दाशिवाय भागवत नाही, राधा शब्द भागवतात नाही. राधा शब्दाशिवाय भागवत नाही आणि भागवतात राधेशिवाय दुसरं काही नाही. राधा हा शब्द साक्षात भक्ती शब्दरूपी कपाटामध्ये एकदम अत्यंत सुरक्षित ठेवलेला आहे. सिक्रेट. जसं मौल्यवान वस्तू माणूस कोणालाही सांगत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगतो. मी नेहमी सांगतो, माणसं 5-5, 6-6 कोटीचे बंगले बांधतात आणि ते बंगल्यावरती आम्हाला चहा प्यायला नेतात. चहा प्यायला गेल्यानंतर सगळं दाखवतात. हे देवघर आहे, हे किचन आहे, ही फरशी जपानवरून आणली, ही फरशी इकडून आणली, हे जे लाकूड आहे दरवाजे हे अमेरिकेचे. सगळं व्यवस्थित दाखवतात. पण एक गोष्ट दाखवत नाहीत, हे आमची तिजोरी, हे आमच्या तिजोरीत इतकं सोनं आहे, इतके पैसे. तेवढं मात्र अजून कोणी दाखवलं नाही. बाकी सगळं दाखवलं. शब्दरूपी दालनामध्ये राधारूपी धन भागवतात लपून ठेवलेलं आहे. ते कोणालाही असं रस्त्यावर सांगत सुटायचं नसतं. जो अत्यंत निजी पुरुष आहे, जवळचा, कपाटातलं धन कोणाला माहिती असतं? फार फार नवरा बायको, याच्यापेक्षा दुसरं कोणाला नाही. तसं हे भागवत रूपी धन हे बाहेरच्या बहिरंग माणसाला माहिती नाहीये. राधा रूपी धन जो भागवताचा अधिकारी आहे, जो भक्तीचा अधिकारी आहे, त्यालाच ते धन प्राप्त होत. ह्या गोपिका कोण आहेत? गोपिका तुम्हाला मला ज्या वाटतात स्त्री वेशात आलेल्या ह्या साक्षात अनंत जन्मीचे ऋषीमुनी, की देवा आम्ही आजपर्यंत परमार्थाची साधना खूप केली, पण त्या साधनेचं जे काही सोलीव सुख आहे, ते प्रेम सुख आम्हाला आजपर्यंत लाभलं नाही. मग ते सहवासातलं तुझं सुख आम्हाला प्राप्त करायचं. त्यावेळेस भगवान परमात्म्याने राम अवतारातच त्या ऋषीमुनींना सांगितलं की ज्यावेळेस रामप्रभूच्या पदस्पर्शाने शेळीची स्त्री झाली, त्यावेळेस सगळे ऋषीमुनी म्हणाले आता बस झालं, किती कुंभमेळे करायचे, आता आपणही लग्न करूया. म्हणून एक एक शिळा घेऊन प्रभू रामचंद्रांकडे गेले. रामचंद्रांनी सांगितलं आणि रामचंद्राला म्हणाले, म्हणणार काय होते, या शिळेच्या आम्हाला बायका करून द्या. पण त्या रामप्रभूच्या स्वरूपाकडे पाहिलं आणि बोलून गेले, पाहिले या वेद लावी बैसे जेवी धरवणे. रामप्रभूला म्हणतात आम्हाला स्त्रिया करून घ्या. भगवान परमात्म्याने त्यांची भावना ओळखली. त्यांना भक्ती सुख प्राप्त करून घ्यायचंय. काळजी करू नका, पण या जन्मामध्ये 1 बाणी 1 पत्नी 1 वचनी आहे. मर्यादा पुरुषोत्तम आहे.
द्वापार युगात श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये मात्र तुमचा स्वीकार करील असं वचन दिलं. आणि सगळे ऋषी मुनी आपलं सगळं तपस्सामर्थ्य घेऊन आता या ठिकाणी गोपिकांच्या रूपामध्ये प्राप्त झालेले. प्रत्येकाचा अधिकार भिन्न भिन्न आहे. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी सासू अशा माध्यमातून आलेले आहे. कृष्ण अवतार झाला. भगवान परमात्मा आता अकरा वर्षाचे झालेत. किती? भगवान परमात्मा म्हणतात आता पुष्कळ लीला केल्या. आता ज्या गोपींसाठी मी इथे अवतारा घ्यायला आलोय अवताराला, त्या गोपींना मात्र माझं प्रेम सुख मी दिलं पाहिजे. रोज गोपिका भगवंताचं स्मरण करत होत्या, पण आज चमत्कार असा घडला की आज स्वतः भगवंताला गोपिकांची आठवण येऊ लागली. रोज गोपिका आठवण करायच्या, आज स्वतः भगवान परमात्मा आठवण करतात. आणि ती रासलीला केव्हा केली, कुठे केली? श्रीधाम वृंदावन मध्ये निधिवन नावाचं एक ठिकाण आहे. निधिवन. आजही तुम्ही त्या निधिवनात गेला की तुमच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा संचार झाल्याशिवाय राहत नाही. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ही लीला केलेली. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरन्तुम मनश्चक्रे योग माया समुपाश्रिता. भगवान अपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 9 वाजता सुंदर असे चांदणं पडलेले मल्लिकादी पुष्प, त्यांचा सुगंध आलेला आहे. आज भगवंताच्या मनामध्ये संकल्प निर्माण झालेला आहे की आज मी भगवंता गोपिकांना काय करणार आहे, माझं भक्ती प्रेम सुख देणार आहे. वास्तविक पाहता भगवंताच्या मनामध्ये संकल्प विकल्प निर्माण होत नाहीये, पण आज निर्माण झालेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने राधेचं स्मरण केलेलं आहे आणि कृष्ण परमात्मा गोपिकांना बोलवण्याकरता काय करतायत? वेणू वाजवतात. निशम्य गीतम तदनंग वर्धनम व्रजश्रिय कृष्ण गृहीतला मानसा आजग्मुरण्योन्य मलक्षित्योद्यमा सयत्र कांतो जबलोल कुंडला सयत्र कांतो जबलोल कुंडला. भगवंताने बासरी वाजवली, वेणू वाजवला. तसं कृष्णाने 2 वेळा बासरी वाजवली. पहिल्यांदा बासरी वाजवली तर ती बासरी सर्वांना ऐकायला गेली. इति वेणुरवं राजन् सर्वभूत मनोहरं. सगळ्यांना ऐकायला गेली ती बासरी. पशु प्राणी भगवंताची बासरी, त्या बासरीमध्ये त्या नाद ब्रह्मामध्ये किती ताकद आहे, किती सामर्थ्य आहे. साध सर्वसामान्याने निर्माण केलेलं संगीत माणसाला मुग्ध करून टाकतंय, तर साक्षात जो संगीताचा जनिता भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्यानं स्वतः बासरी वाजवल्यानंतर त्या बासरीची धून आणि नाद काय असेल. बासरी वाजवल्यानंतर यमुनेचं पाणी स्थिर स्थिर व्हायचं, त्याच्यावरही परिणाम होतो. पाषाणाद्रे द्रवत्वम यमुनाया काठिन्यत्वम. संगीताचा परिणाम असा होतो बरं का. कल्याणकर गुरुजी, बासरी वाजवल्यानंतर जे पाणी द्रवरूप आहे पण ते पाषाणासारखं घट्ट होऊन बसायचं. पाषाणाद्रे द्रवत्वम.
आणि जे पाषाण आहेत त्यांच्या ठिकाणी जे दगड आहे ते पगळायचे, वितळायचे दगड. हा परिणाम संगीताचा. एकदा नारदांना म्हणे संगीत, नारद म्हणे संगीताचे हे निर्माते आहेत का. नारदांनी सुद्धा एक ग्रंथ लिहिलाय संगीतावर. त्यांना एकदा आपल्या गायनाबद्दल थोडासा अभिमान झाला होता. भगवान श्रीकृष्ण भगवंताने विचार केला यांचा अभिमान घालवायचा. मग तुम्ही फार सुंदर गाता. नारद बोलले हो, माझ्या गाण्यामुळे तर भगवान संतुष्ट होतो, माझ्यासारखं कोणीच गात नाही. मग त्या व्यक्तीनं नारदाजवळचा विणा घेतला आणि त्या पाषाणावरती ठेवला आणि गायला सुरुवात केली. असं म्हणतात भगवान, ते भगवंतच होते साक्षात. गायन सुरू झालं आणि त्या गाण्यामधून तो दगड वितळला आणि त्या दगडामध्ये नारदाचा विणा जाऊन बसला आणि त्या व्यक्तीनं गायन बंद केलं. आणि आता नारदाला म्हणले तुम्ही गायन सुरू करा ना, एवढा विणा आता बाहेर काढा. नारदांनी पाय धरले. नारदांचा तुम्ही कोण एक सांगा म्हणले. त्यावेळेस नारद त्यांचा संगीतातला अभिमान गळून गेला. संगीत ही खूप म्हणजे सखोल गोष्ट आहे. आजपर्यंत संगीत ज्या ज्या वेळेला झालं त्या वेळेला त्याच्यात अभिनवता निर्माण झालेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वेणूच का स्वीकार केला. वेणू, बासरी हे वाद्य असं आहे ते आतून पूर्ण पोकळ आहे. ते कशापासून बनलेलं आहे. बांबू पासून, वेळू. त्याच्यामध्ये काय असतं, गाठी असतात. गाठी ज्या वेळेस त्यातल्या संपूर्ण गाठी पूर्ण निघून घेत जातात त्याच वेळेला भगवान परमात्मा त्याला जवळ करतो. तसं माणसाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये संशय आहेत. कोणत्या गाठी आहेत. छिद्यते हृदय ग्रंथी. ग्रंथी म्हणजे गाठ. छिद्यते हृदय ग्रंथी क्षयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ह्या सगळ्या गाठी निघल्या पाहिजेत तर भगवान परमात्मा आपल्या जवळ येतो. अंतःकरण अगदी असं त्या वेणूसारखं असं एकदम मोकळं पाहिजे. भगवान परमात्म्याने वेणू वाजवला, तो वेणू सगळ्याला ऐकायला गेला. मी नेहमी सांगतो भगवंताचा वेणू मधुर इतका गोड आहे की त्या वेणूमुळे पुढे 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 सांगणारच होता. भगवान परमात्म्याने वेणू वाजवला, पण आज मात्र वेणू फक्त त्याच गोपींना ऐकायला गेला ज्या गोपी महारास क्रीडेसाठी अधिकारी आहेत, पात्र आहेत, त्यांनाच ऐकायला गेला. दुसऱ्या कोणाला ऐकायला गेला नाही. काही काही अधिकारी संपन्न व्यक्तीलाच त्या गोष्टी कळतात, कुणालाही कळत नाही ते. आणि म्हणून आजचा वेणू शरद पौर्णिमेचा फक्त त्यांना ऐकायला गेला. जगो कलम वाम दृशा मनोहरम. गोपिका कोण आहे त्या. गोपाहा जीवाहा तेषां वधुट्टयाः बुद्धयः तासाम आवरणानि अज्ञानानि. गोपाहा जीवा. गोप म्हणजे जीव, तुम्ही आम्ही जीव, प्राणी मात्र. तेषां वधुट्टयाः बुद्धयः. त्या गोपाळांच्या ज्या बायका म्हणजे गोपिका. वधू म्हणजे बायकोस ना, वधुट्टया. त्या गोपाळांच्या बायका म्हणजे गोपिका. त्या गोपिका म्हणजे कोण आहेत. बुद्धया. त्या बुद्धी आहे. गोपाळ जीव आहे, त्याची गोपिका ही बुद्धी आहे. तासाम आवरणानी अज्ञानानी. त्यांच्या ठिकाणी जे आवरण आहे ते आवरण काय. ते अज्ञानरूपी आवरण आहे. आणि हे अज्ञानरूपी आवरण दूर केल्याशिवाय महारास लीलेमध्ये प्रेम सुख उपभोगता येत नाही. मध्ये पडदा नकोय. मध्ये पडदा नको आहे.
आणि तो पडदा दूर करायचा. दोन प्रिया आणि प्रियतम, प्रिया आणि प्रीतम या दोघांच्या मध्ये पडदा नकोय. आणि तो पडदा दूर करायचा अधिकार कोणाला आहे? दुसऱ्या कोणाला नाहीये. प्रीतमला नाहीतर प्रियाला, याच्यापेक्षा दुसरा कोणाला तो पडदा दूर करता येत नाही. तसा आज भगवान परमात्मा आणि गोपिका यांच्यामध्ये जो आवरणरूपी पडदा आहे, हा दुसरा तिसऱ्याला कोणाला दूर करता येत नाही, भगवंतच दूर करतो. आणि म्हणून अत्यंत अधिकार संपन्न गोपिकांना ती वेणू ऐकायला गेली आणि सगळ्या गोपिका मुग्ध झाल्या, सगळ्या देहभान विसरून गेल्या. कारण भगवंताचा वेणू ऐकल्यानंतर सगळेजण देहभान विसरतात. सगळ्या त्यांच्या ज्या रोजच्या दैनंदिन क्रिया त्या सगळ्या बिघडून जातात. ज्या गोपिका ज्या कामामध्ये व्यस्त होत्या ते काम त्यांच्या हातात काय आहे त्यांना काहीच कळत नव्हतं. एक गोपिका सायंकाळच्या वेळेला गायीची धार काढण्यासाठी हातामध्ये तिने गडू घेतलेला आहे आणि गायीची धार काढायला गोठ्यात गेली. तेवढ्यात भगवंताचा वेणू नाद ऐकायला मिळाला. लुब्धली नादी. ती गायी सोडून ती बैलाच्याच गोठ्यात गेली. एक गोपिका आपल्या काय म्हणतात त्या ड्रेसिंग टेबल समोर उभी राहिली होती, गंध पावडर करायला, डेंटिंग पेंटिंग, ब्युटी पार्लर. आणि तेवढ्यामध्ये तिनं ते काजळ घेतलं होतं डोळ्याला लावायला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा वेणूनाद ऐकायला आल्याबरोबर तिनं ते काजळ डोळ्याला लावायचं सोडून ती लावू लागली. कुठे लावते? रात दिन मैं शाम पिया बस तेरे ख्यालों में रहती हूँ, सारी दुनिया शाम शाम कहती हूँ, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी, शाम पिया की बनी, दीवानी बनी पाँव में कंकन हाथों में पैंजन, नाक में बुगड़िया लगाते चली, नाक में बुगड़िया लगाते चली, मैं तो दीवानी बनी शाम शाम पिया की बनी, आँखों में लाली होठों पे काजल, आँखों में लाली होठों पे काजल, हल्दी से मलवट भरने लगी, हल्दी से मलवट भरने लगी, मैं तो दीवानी शाम पिया की बनी, मैं तो मेरा कहे प्रभु गिरिधर नाथ, मेरा हरि चरणों में लगी, हरि चरणों में लगी रे लगी, मैं तो दीवानी शाम
दीवानी बनी रे दीवानी बनी दीवानी बनी रे दीवानी श्याम पिया बनी श्याम पिया बनी श्याम पिया बनी श्याम पिया बनी श्याम पिया गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी की गोपाल बोलन ना वृंदावनी में याच्यात खाली मला बिम प्लस गोपाल कृष्ण भगवान की भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी वेणू वाजवला. त्या वेणूचा परिणाम गोपिका देहभान विसरलेले आहेत. त्यांना घर काम धंदा काही सुचत नाही. शुकाचार्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. लिंपंत्य प्रमृजंत्योन्य अंजंत्यश्च काश्चलोचने व्यत्यस्त वस्त्राभरणा काश्चित कृष्णांतिकं ययुः तावार्यमाना पतिभिः पितृभिर्भ्रातृबन्धुभिः गोविंदा परुतात्मानो न निवर्तन्त मोहिता. लिंपंत्य प्रमृजंतोन्या काही काही लिंपती लेप लावत होत्या त्या विसरून गेल्या. सगळ्या त्यांच्या क्रिया बदलून गेल्या. आणि मग एक गोपिका घरातून बाहेर निघाली त्यावेळेस तिच्या पतीनं तिला जाण्याकरता मनाई केली. ती म्हणली मी ज्याचं प्रेम सुख प्राप्त करण्याकरता इथं गोपिका मी इथे आले ते जर मला मिळत नसेल, माझा पती माझ्या देहावर हक्क गाजवत असेल तर हा पंचमहाभूताचा देहच तुझ्याजवळ घे. तिनं देह त्याच्याजवळ ठेवला आणि सूक्ष्म देहानं ती भगवान परमात्म्याकडे निघून गेली. जुहुर गुणमयम देहम सत्य प्रक्षिण वंदना भागवतकार म्हणतात. सगळ्या गोपिका बलात् हठात भगवान परमात्म्यापर्यंत गेल्या. तिथं गेल्यानंतर भगवान परमात्म्याने मग त्यांचं स्वागत केलं. या या गोपिकांनो, रात्रीची वेळ आहे, या. आल्यानंतर पुन्हा आता आपणच बोलवलं आणि बोलवल्यानंतर प्रश्न विचारला, वृतागमन कारणम, कशासाठी आलात, काय काम कळलं सांगा. आता झालं का नाही, एखाद्या माणसाने आपल्याला बोलवायचं परत त्यानंच विचारायचं तुम्ही कशासाठी आलात. हा आलात तर ठीक आहे, आज कोजागिरी पौर्णिमा आहे, चांदणं बघायला आले असताना
दृष्टम वनम कुसुमितम राकेश रंजितम. चांदण्या चंद्रमा आज दूध प्यायचं असतंय म्हणून तुम्ही आलात. बघा एकमेकीत म्हणू लागले, आपण काय कधी चांदण बघितलं नाही का? चांदणं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांची परीक्षा पाहतात. कारण प्रेम वाढवायचं असेल तर जेवढा तुम्ही वियोग केला ना, वियोगानंतर संयोगाला जास्त किंमत असते. तहान लागल्यानंतरच पाण्याला जास्त किंमत असते. भगवान परमात्मा त्याची परीक्षा घेतात. का तुम्ही आलात माझ्याकडे? काय काम? काय तुम्हाला घरी पती नाही, घरदार नाही, सासू सासरे नाहीत, कशासाठी तुम्ही आलात इथं? कोणीच काय बोलायला तयार नाही. लग्न झालेल्या स्त्रीनं पती हाच परमेश्वर मानायचा, माझी काय गरज आहे, माझ्याकडे कशाला येण्याची गरज आहे, असा प्रश्न भगवान परमात्मा विचारतायत. जरी तुमची माझ्यावर भक्ती असेल तर तुम्हाला घरी बसून करता येत होती. असं काय नाही तुम्ही माझ्याजवळच येऊन केलं पाहिजे, देवळात जाऊन देवाला पूजा केली पाहिजे असं काय नाही. घरी बसून सुद्धा नामचिंतन करता येतं माझं. आणि सगळं करून सगळं सोडून तुम्हाला इथपर्यंत येण्याची काय गरज आहे? मग गोपिका म्हणल्या, जर आपण गप्प बसलो तर हा असाच बोलत राहील. एक गोपिका म्हणाली, हे भगवंता, आम्ही जो आज तुझ्याकडे आलेलो, आम्हाला पती घरदार सगळे, पण जे भक्ती प्रेम सुख आम्ही घेण्याकरता आलेलो आहे, ते भक्ती प्रेम सुख आम्हाला आमच्या घरी मिळत नाही. घरी पती आहे, पण पतीचं सुख वेगळं आणि भक्ती प्रेम सुख वेगळं आहे. एक नवीन लग्न झालेली मुलगी आहे, दोघेही पती पत्नी शहरमध्ये राहतात अशी कल्पना करा. पतीला काही दिवस परदेशात जाण्याकरता त्या कंपनीनं वगैरे बोलवलेलं आहे, पण हिला आता त्या पतीशिवाय करमत नाही. मग ती पती म्हणाला, एक काम कर, तुमच्याशिवाय मला करमत नाही, दिवस जात नाही, जेवण जात नाही, तुमच्याशी गप्पा मारावं लागतात. मग त्या पतीनं त्याचा मातीचा एक पुतळा तयार केला. आता काहीतरी करायला लागेल ना, मी येईपर्यंत मीच समजून त्या पुतळ्याची सेवा करायची. हुबेहूब बनवला. आणि मग हा गेला. 10-15 दिवस झाले. मग 15 दिवस हिनं त्या मातीच्या पुतळ्याची सेवा करायची. चहा झाला की चहा देऊ का, नाश्ता झाला की नाश्ता देऊ का, गप्पा मारायचे त्याच्यासोबतच. जेवणाची वेळ झाली की ताट भरायचे, त्याच्या समोर न्यायचं. झालं का जेवण म्हणलं की ताट उचलायचं, पाणी द्यायचं, सगळं जे पाहिजे सगळं त्याची सेवा करायची. आणि मग झालं काय, खरा पती आला आणि त्यानं आता दार वाजवलं, टकटक. तेवढ्यात ही काय करत होती, आपल्या घरातल्या मातीच्या पतीची सेवा करत जेवायला वाढत होती, जेवायला वाढत होती. मग आता मला सांगा, खरा पती बाहेर आलेला आहे, मातीचा पती आत आहे. आता तिनं ह्याची सेवा करावी का याची सेवा करावी? कोणत्याची सेवा करावी? आता जो खरा आलाय आता त्याची सेवा करावी. आता मातीचा देव सोडून, मातीचा कशासाठी होता? खऱ्याची आठवण येऊ नये म्हणून. आज तुम्हा आम्हाला जे सगळे पती हे सगळे मातीचे. खरा परमेश्वर पती, आपल्याला पती या शब्दाचा अर्थ केवळ तोच घेऊ नका, पती पत्नी. पती या शब्दाचा पाती रक्षती, आपला उद्धार करतो तो पती. आणि म्हणून खरा परमेश्वर पती जर आपल्याला आज पती म्हणून प्राप्त झालाय, तर ह्या चिखला मातीच्या पतीला काय सेवा करायची गरज? त्याच्या प्राप्तीसाठी जर आपल्याला हा पती दिलाय, त्याच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे. आणि म्हणून आज खरा पती परमेश्वर जर आम्हाला प्राप्त झालाय, तर मी याची सेवा करायची काय गरज आहे? तुम्ही माझ्याकडे आल्या कशाला? घरी बसून करता येते होती सेवा. गोपिका म्हणाल्या, देवा, आज तू जर साक्षात आम्हाला प्राप्त झालाय तर त्या पतीची आज आम्हाला काय आवश्यकता आहे? आणि म्हणून आम्ही घरी आता परत जाणार नाही. भगवंताच्या लक्षात आलं
ह्या घरादाराचा संपूर्ण त्याग करून आलेले आहेत. आता यांचा कुठलाही घराविषयी आसक्ती राहिलेली नाही, सगळं सोडून आलेले आहेत. भक्त आणि भात सारखा असला पाहिजे. भात जर आपण घेतला हातामध्ये, त्याच्यात जर असं कण दिसायला लागले, निब्बर दिसायला लागले, गाठी दिसायला लागले, समजायचं भात शिजलेला. तसा भक्त सुद्धा इथून तिथून भातासारखा शिजलेला पाहिजे. त्याच्या मनात असं कणकण, असं निब्बर गाठ काही नसली पाहिजे. जसा भात देवाला आपण प्रसाद म्हणून देतो, तसा भक्त सुद्धा भातासारखा असावा. त्यावेळेला भगवान त्याचा स्वीकार करतो. भगवान परमात्म्याने सांगितलं, जा तुम्ही घरी. गोपिका म्हणतात, देवा तू जा म्हणतो, आम्ही जायला तयार आहे, पण पादो पदम न चलतस्तव पाद मूला. आमचा पाय उचलला, आम्ही उचलायला लागलो तरी आमचा पाय उचलत नाही. कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं काही दिसतच नाही. त्याच्यामुळे आम्ही मन जरी केलं तरी, आमचं शरीर जरी गेलं तरी आमचं मन तुझ्या जवळ आहे. त्याच्यामुळे आम्ही घरी जाऊ शकत नाहीये. आणि अशी मग तुम्हाला काय पाहिजे, तर तुझं भक्ती प्रेम सुख पाहिजे. भगवान परमात्म्याने जे स्वतःला भगवंताला जे वाटत होतं तेच आता गोपिकांना वाटतंय. हे त्यांच्या मुखातून भगवंताने ओतून घेतलंय. सिंचांगनस त्वधरामृतपूरकेन, तुझं अधरामृत आम्हाला प्राप्त करून दे, असा असा गोपिकांनी भगवान परमात्म्याकडे भगवंताला विनंती केली आहे. आणि या ठिकाणी एक प्रणय गीत आलेलं आहे, प्रणय गीत. गोपिका भगवंताच्या सगळ्या परीक्षेमध्ये पास झाल्या. हे ज्यावेळेस भगवंताच्या लक्षात आलं, त्याच वेळेस भगवान परमात्म्याने आपलं भक्ती प्रेम सुख आता त्यांना देण्याकरता तयार झालेले आहेत. आत्मा रामो प्यारी रमत, आपल्या स्वसुखामध्ये त्यांना आता काय केलेलं आहे, भगवंताने सामावून घेतलेलं आहे. आणि भगवान परमात्मा तो नटनागर आहे. रास क्रीडेला, रास लीलेला आता प्रारंभ करत आहेत. सगळ्या गोपिका अशा गोल उभ्या राहिलेल्या आहेत. सगळ्या गोपिका जोग, सगळ्या गोपिका अशा गोल उभ्या आहेत. मध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. सर्वांना ते भक्ती सुख द्यायचंय. बाहु प्रसार परिरम्भ कराल कोर निविस्तनाल भल नर्म नखाग्र पातई श्वेल्यावलोकसितैर्ब्रज सुंदरीनाम उत्तम भयं रतिपतिं रमयांचकार, उत्तम भयं रतिपतिं रमयांचकार. विषय इतका गंभीर आहे, फक्त ध्यान देऊ नये का. भगवान परमात्मा गोपिकांसोबत रास क्रीडा करत आहेत. आता हीच संधी मला भगवंताला फसवण्याची, भगवंताला गुंतवण्याची, म्हणून तिथे कामदेव आला. भगवंताच्या मनामध्ये आपण विकार निर्माण करूया. या गोपिकांच्या मनामध्ये आपण कामरूपी विकार निर्माण करून यांची सगळी भक्ती धुळीस लावू. कोण आलं तिथं, कामदेव. 5 बाण आहेत कामदेवाचे. वशीकरण, उच्चाटन, संमोहन, स्तंभन, उद्दीपन. कुठल्या मार्गाने काम आपल्या शरीरात निर्माण होईल सांगता येत नाही, सावधान असलं पाहिजे. भगवंताने विचार केला, मी तर केवळ आणि केवळ निष्काम भक्ती प्रेम सुख गोपिकांचं आमचं चाललंय, आणि याच्यामध्ये कामदेव आमच्यामध्ये विकार निर्माण करण्याचं पाहत आहे. भगवंताने त्या कामदेवाकडे नुसतं पाहिल्याबरोबर वरच्यावरच तो कामदेव जळून भस्म झाला. म्हणजे भक्ती प्रेम सुखामध्ये विकार सुद्धा निर्माण होऊ शकत नाही. माझी भाषा तुम्हाला बघा कळते कितपर्यंत, कुठपर्यंत कळते पहा त्याचा अर्थ. भक्ती प्रेम सुख आणि काम हा विषय वेगळा आहे. काम या शब्दाचा अर्थ आणि प्रेम या शब्दाचा अर्थ सुद्धा वेगळा आहे. भक्ती प्रेम तर लांबच राहिला.
भगवान परमात्म्याने त्या कामाला ऊर्ध्वम स्तंभयन, त्या कामदेवाच्या 5 बाणांनी सुद्धा भगवान परमात्म्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. त्यावेळेस त्या कामदेवाने शरण गेला भगवंताला, आणि भगवंतालाच त्याने एक नाव दिलं, नच्चवती स्वरूपात इति अच्युतः. ज्याचा जो स्वभाव आहे त्याच्यावर कितीही आपण प्रयत्न केला तरी तो त्याच्या स्वभावापासून बाजूला झाला नाही, असा पदच्युत झाला नाही, म्हणून त्याचं नाव पडलं अच्युत. हे कामदेवाने दिलेलं भगवंताला नाम आहे. भगवान परमात्मा कामविकारणे कधी होत नाही. आणि सगळ्या गोपिका भगवान परमात्म्यासोबत बरोबर आता ती महारास क्रीडा करत आहेत. त्यावेळेस सगळ्या गोपिकांना अभिमान झाला. काय अभिमान झाला? की जो भगवान परमात्मा त्याचं भक्तिप्रेम सुख कोणालाही देत नाही. बडे बडे अमलात्मा विमलात्मा, मोठमोठे ऋषी मुनी, त्यागी तपस्वी यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. तो आज साक्षात त्याने आम्हाला त्याच्या स्वरूपात घेतलेले भक्तिप्रेम सुख आम्हाला तो वाटतोय. आम्ही किती मोठे आहेत, आम्ही भाग्यवान आहेत, आमचा केवढा मोठा अधिकार आहे. देव म्हणतो मला सगळं काही चालतं, पण अभिमान झालेला चालत नाही. जसा गोपिकांना अभिमान झाला, त्या गोपिकांमध्ये एक गोपिका अशी होती तिला अभिमान झाला नाही. बाकी सगळ्या गोपिकांना अभिमान झाला. आणि भगवंताने त्या एका गोपीला सोबत घेतलं, बाकी सगळ्या गोपिकांना सोडून दिलं, आणि तिथून अंतर्धान झाले. अंतर्हिते भगवती सहसैव व्रजांगना. सगळ्यामधून ते गुप्त सगळ्या गोपिका, आत्ता होता इथे कुठे गेला, कुठे गेला आत्ता होता इथे, असा विचार करत होत्या. त्यांच्या लक्षात आलं आपली चूक काय झाली. आपल्याला अभिमान झाला म्हणून आपल्यापासून देव बाजूला गेले. सगळ्या जणी म्हणतात आता त्याला कुठं शोधायचं, कुठं शोधायचं त्याला. रात्रीच्या वेळेला त्याला कुठं शोधायचं. आता आपण एकट्या पडलो. समोर एक तुळशीचं झाड होतं. त्या तुळशीला विचारलं, का ग तुळशी, बघितला का तू, तुना विष्णूना लसती शोभते इति तुलसी. तुळशीची व्याख्या केलेली आहे. दुसरी गोपिका म्हणाली ही तुळस कशी सांगणे, तर आपली सवत आहे, ही नाही आपल्याला सांगणार. थोडस चालत पुढे गेल्यानंतर थोडी हरियाली, वारा आल्यामुळे थोडीशी हलू लागली. त्या हरियाली नक्की इथे कृष्ण भगवान परमात्मा लपून बसलेला असावा, त्याच्याशिवाय ही पृथ्वी इतकी रोमांच कंटकीत होऊ शकत नाही. तिला विचारलं, का ग तुझ्याजवळ कृष्ण लपून ठेवला का. ती म्हणली नाही. मग तू अंगसंग झाल्यासारखी इतकी रोमांच कंटकीत कशी काय झाली. तिनं सांगितलं, वामन अवतारापासून माझा त्याचा संबंध आहे, आतापासून नाही. त्याला मी कधीच आलिंगन दिलेलं आहे. पृथ्वी म्हणते, किंते कृतम क्षिति तपो बत केशवांग्रीम स्पर्शोत्सवो पुलकितांगरुहेर विभासी अप्यंग्रि संभव उरुक्रम विक्रमाद्वा आहु वराह वपुष पररंभणेन. देव काही तसा आपल्याला परत मिळणार नाही. सगळ्या गोपिका म्हणत होत्या काय करायचं. मग काही गोपिका म्हणलं एक काम करू, त्याला परत येण्याकरता आपण त्याच लीला अनुकरण करू. त्यानं ज्या ज्या लीला केल्या त्या त्या आपण आपल्यात करूया. एक गोपिका यशोदा मैया बनली आणि दुसरी गोपिका कृष्ण बनली. यशोदा मैया झालेली गोपिका त्या कृष्णाला डाकते, का रे तू माती खाल्लीस का, आ कर. दोन गोपिका एकमेकांमध्ये. त्यांना वाटलं आता तरी आमची ही लीला बघण्याकरता कृष्ण येईल. एक गोपिका पूतना झाली, दुसरी गोपिका कृष्ण झालेली. मारली मी पूतना, मारली पूतना. तिनं असं खाली पडायचं. कृष्णाने पूतना मारली, पूतना मारली. आता तरी कृष्ण येईल, नाही आले. एक गोपिका तृणावर्त राक्षस झालेली आहे, दुसरी गोपिका कृष्ण झालेली आहे. कृष्ण झालेली गोपिका म्हणते घाबरू नका,
मा वैष्णवात वर्षाभ्याम तत्राणम विहितम मया. मी कृष्ण आहे तुमच्या सगळ्यांच्या संकटावर मात करणारा, घाबरू नका. सगळं करून बघितलं पण माधव काही परत आले नाही. पुढे चालत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं इथे भगवान श्रीकृष्णाचे पदचिन्ह दिसत आहेत. निश्चित तो इथूनच गेलेला आहे. दुसरी गोपिका म्हणते पदचिन्ह दिसतात पण ते काही खोल गेलेले दिसत आहेत. त्याच्या अगोदर 2 माणसांचे पावलांचे चिन्ह दिसायला लागले. कृष्ण एकटा गेला नाही, 2 आहेत. आपल्या सगळ्या जणी आहेत का मोजून बघा बरं. सगळ्या मोजल्या तर 1 जण त्याच्यात नव्हते. कोण नव्हते तिचं नाव नाही घेतलं इथं. अनया राधितो न्यूनम भगवान हरिश्वर. तिचं नाव राधा आहे. किशोरीजी भक्ती राणी राधा, तिला घेतलं आणि निघाले. पुढे गेल्यानंतर ते 2 पावलं सुद्धा दिसत नाही म्हणे, एकच दिसतंय पण तो पाऊल रुतलेला आहे. म्हणजे काम किती बारीक लक्ष बघा बर का. पावलं दिसत आहेत आतापर्यंत दोघांचे पावलं, तिथून पुढे एकाचे पावलं आहेत पण एकाचे पावलं ते रुतलेले जास्त दिसत आहेत. म्हणजे निश्चित त्या कृष्णानं तिला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं असलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने राधा चालून चालून थकली. ती म्हणली मला आता चालणं होत नाही. न पारेहम चलितुम नयमाम यत्र ते म्हणा. देवा तुम्हाला मी चालू शकत नाही, तुम्हाला जिथं वाटतं तिथं नाही, आपण मला खांद्यावर उचलून नाही. एवढं राधेवरती भगवान परमात्मा प्रेम करत होते. आणि त्या किशोरीजी राधा राणीला खांद्यावर घेतलं आणि भगवान परमात्मा चालायला लागले. एक सुंदर गवळण आहे. आता दोघच रास क्रीडा करतायत, राधा आणि कृष्ण. राधा या शब्दाचा अर्थ आहे अखिल शुद्ध प्रेम भक्ती. देव म्हणजे काय, दुसरं काय नाही, प्रेम. त्या प्रेमाच्या समीप आलेला जो भगवंत आहे त्याला भक्ती आणि भगवंत म्हणायचं. एक गवळण गाऊया. राधा आणि तो मुरारी क्रीडताती कुंजवणी. कृष्ण डोलत डोलत डोलत, कृष्ण डोलत डोलत डोलत. म्हणा किती मध्ये म्हणतात? 3 मध्ये. हा दोघेच म्हणा. Oh
आणि तो मुरारी क्रीडतात कुंजवनी राधा आणि तो मुरारी क्रीडतात कुंजवनी वा वा गोपाल कृष्ण भगवान की, राधा राणी की। भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि राधा हे दोघच जण आता रास क्रीडा करत आहेत असं या गवळणीतून आपल्याला सांगितलंय। परंतु पुढे गेल्यानंतर काय झालं, त्या राधेला सुद्धा अभिमान झाला, सगळ्या जणींना सोडलं आणि फक्त माझा एकटीचा स्वीकार केला, माझ्यासोबतच कृष्ण क्रीडा करतायत असा राधेला अभिमान झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्णांनी राधेलाही सोडलं आणि अंतर्धान झाले। आणि मग राधा आता पश्चाताप करते, त्या तरी सगळ्या जणी मी तर आता एकटीच आहे, आता एकटी काय करू रात्रीच। आणि मग ती राधा कृष्णाला हाक मारते, कन्हैया रे कन्हैया रे, वाह कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग 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 बोला
कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदे जगदे गोपाल कृष्ण भगवान की। भगवान श्री कृष्ण परमात्मा राधा राणी, या राधा राणीला सोडून देव निघून गेले, आता काय करायचं म्हणून ती राधा राणी एकटी पडलेली आहे, भगवंताला हाक मारते। पण योगायोग असा झाला की बाकीच्या गोपिका आणि राधा राणी यांची गाठभेट झाली दैवयोगाने। त्या विचारतात राधेला कुठे? राधा म्हणाली आता माझ्या सोबत होता, कुठे गेला माहिती नाही। भक्तीला सुद्धा एकदा अहंकार झाला आणि म्हणून देव भक्तीला सोडून एकदा गेले, म्हणजे राधेला सोडून गेले। देवाच्या प्राप्तीच्या अनेक साधन आहेत, त्याच्यातलं अत्यंत जवळचं साधन आहे भक्ती, आणि म्हणून त्या भक्तीला देवानं जवळ केलं। परंतु त्या भक्तीलाही अभिमान झाला म्हणून देवाने त्या भक्तीलाही सोडलं आणि त्या राधेलाही सोडलं, आणि मग सगळी साधनं परमात्मा प्राप्तीची म्हणजे त्या गोपिका, या देवाची प्राप्ती कशी आता परत कशी देवाची भेट होईल, आणि म्हणून सगळ्या जणी एकत्र बसल्या। आता असं आपल्याला घरी जाता येणार नाही, तसंही आपल्याला घरी जाता येणार नाही, आणि म्हणून सगळ्या गोपिका एका यमुनेच्या डोहाजवळ आल्या। यमुनेच्या डोहाजवळ आलेल्या आहेत आणि त्यांनी शेवटचा एक विचार सगळ्या जणींनी मांडला। आता शेवटची एकदा त्याला हाक मारायची, या हाकेमध्ये तो आला तर ठीक, नाही आला तर सगळ्यांनी या यमुनेच्या डोहामध्ये आपला प्राण विसर्जित करायचा, देह विसर्जित करायचा। आणि असं म्हणून सगळ्या जणी आता प्राण कंठामध्ये आणून त्या भगवान परमात्म्याचं लहानपण आतापर्यंत सगळं आठवून त्या भगवंताचं एक आतुरतेने गीत गायलेलं आहे। ते गीत भागवतामध्ये सर्वात श्रेष्ठ ठरलेले, त्या गीताचं नाव आहे गोपी गीत। ऐकायला आणि म्हणायला थोडस ते संस्कृत असल्यामुळे अवघड आहे, तरी पण आम्ही थोडासा प्रयत्न करतो। गोपी गीत महिलांनी अवश्य पाठ करायचं। त्या गोपी गीताची फलश्रुती असं सांगितले की जी महिला गोपी गीत पाठ करते तिच्या चारित्र्यावर कधीही कलंक निर्माण होत नाही, तिचं चारित्र्य अबाधित राहतं। जिला आपलं चारित्र्य अबाधित ठेवायचं तिनं गोपी गीत पाठ करायचं। भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिचं संरक्षण करतात असं भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे। इतकं सुंदर गोपी गीत आहे। एक 4 श्लोक आपण गोपी गीताचे करूया, फार मोठे 19 श्लोकांमध्ये येते। कनक मंजिरी छंद आहे, दादरात आलंय विलंबित, आणि त्याच्यामध्ये आपण गाण्याचा प्रयत्न करूया। हरी धा तीन तीन ता ता तेरी हम जन्मना राजा श्रयत लीला सस्मद्राही दयितद्रोक्षता दीक्षुता त्वयि धृता सर्व विचिन्वती शरणुदाशये साधु जात सरसी जोदर श्री मुषा वरदनी
नेह किं वद विषजलाप्यया व्यालराक्षसा तुमाता वैद्युता वृषमया विश्वतो वृषभते वयम् गोपिका नंद अखिल देहिना अंतरात्मका गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी की। 19 श्लोकांमध्ये संपूर्ण गोपी काढणी यमुनेच्या तीरावर एका डोहाजवळ येऊन हे आर्ततेने कृष्णाला मारलेली हाक याचा म्हणजेच गोपी गीत। काय सांगितलंय गोपी गीतामध्ये? या गोपी गीताच्या एका श्लोकावर जर बोलायचं म्हणलं तर 7 दिवस लागतील। किती? भागवतातल्या 5 अध्यायांमध्ये रास पंचाध्यायी आहेत, त्याच्यातले गोपी गीत 19 श्लोकाचं आहे आणि त्याच्यातलं एका श्लोकावर जर बोलायचं म्हणलं तर किती दिवस लागतील? 7 दिवस लागतील। बघा मग मला वाटतंय पुढच्या वेळेस कुठेतरी नुसतं गोपी गीताचीच कथा करूया आपण। काय भागवतातले हे विषय आहेत ना, सविस्तर सांगायला जावं तर बरेच विषय राहून जातात। 5 दिवसाची कथा असते, त्याला रास पंचाध्यायी म्हणतात भागवतामध्ये। त्याच्यामध्ये फक्त गोपी आणि कृष्ण यांचंच वर्णन असतं, बाकी दुसरं काय नाही, त्याला रास पंचाध्यायी म्हणतात। कुठेतरी हा आता प्रयोग करायचा एकदा। फक्त गोपी काय सांगितलं त्या गोपी गीतात बघा। जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा। इंदिरा म्हणजे इंदिरा गांधी नाही, इंदिरा या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी। देवा, तुझा गोकुळात अवतार होण्याच्या अगोदर काय या गोकुळाची परिस्थिती होती कोणी विचारत नव्हतं याला, पण ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवसापासून लक्ष्मी जी इथं ठाण मांडून बसली, जायलाच तयार नाही। पहिल्या श्लोकात सांगितलंय, देवा तुला जर आम्हाला या विरह अग्नीमध्ये मारायचं होतं तर गोकुळावरती वृंदावनामध्ये जे नाना प्रकारचे कंस प्रेरित राक्षस आले होते त्यांच्या हातून आम्हाला आम्ही मेलो असतो तर बरं झालं असतं। त्यांच्यापासून आम्हाला वाचवलं आणि आता तुझ्या विराग्नीमध्ये मारण्याचा प्रयत्न करतोस। अरे जो ज्याला पोचतो तो त्याला कधी मारत नसतो, बरोबर आहे ना? पाण्यात सगळ्या गोष्टी बुडतात पण लाकूड बुडत नाही। का बुडत नाही माहितीये का? तुम्ही किती लाकडाला पाण्यात बुडवायचा प्रयत्न केला, पाण्यात लाकूड बुडत नाहीये, कारण ते पाणी विचार करते, अरे मी ह्याला लहानाचं मी मोठं केलंय, याला लहानाचं मोठं मी केलंय,
आणि मी काही जरी केलं तरी याला मी मारू शकत नाही. ते त्याचे आई वडील आहेत. देवा तसं तू पालन पोषण तू आमचं केलंस, ते पाणी त्या जाते ते जागत रे, तू आमचं रक्षण याच्यासाठी केलंस का आम्हाला या विराग्नीमध्ये मारण्याकरता? कोण कोण आलता आम्हाला मारायला? विष जलाप्यया, विषापासून तू आमचं काय केलं? रक्षण केलं. पाण्यापासून आमचं रक्षण केलं. व्याल राक्षसात अजगरापासून रक्षण केलं. वर्ष मारुतात पाण्यापासून वाऱ्यापासून आमचं तू रक्षण केलं. आणि याच्या करता केलं इथपर्यंत आणायचं. म्हणजे एखादा बकरा लहानाचा मोठा करायचा, त्याला हिरवा हिरवा पाला चारा घालायचा आणि मोठा झाला की त्याच्या मानेवर सुरा धरायचा. असं केलं. हे सगळं गोपीगीत 19 श्लोकामध्ये आणि शेवटचा श्लोक म्हटला, यत्ते सुजात चरणांबु रुहं स्तने शुभीतः शनै प्रिय दधिमहि कल्पसेषु तेनाटवी मटसि तद्व्यथते न निंस्वित् पुरुपादिभिर्भ्रमति धीर भवदाप्युषानः. भगवान हे सगळं भगवान परमात्मा गोपिकांचं ऐकतायत बर का. आणि गोपिका डोळे झाकून हे सगळं गीत गोपिकांनी म्हटलं. आणि आता डोळे उघडणार त्यावेळेस साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा, ज्याच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहेत, असा श्रीकृष्ण भगवान परमात्मा गोपिकांच्या समोर प्रगट झालेला आहे. वातावरण अतिशय गंभीर झालंय. देव गोपिकांकडे पाहतात, गोपिका देवाकडे पाहतात. पण आता जर काही बोलायला जावं तर परत हा बाबा निघून जाईल. नुसतं असं बघू लागल्या रागानं. पण एक जण सुद्धा शब्द बोलत नाही. म्हणून एक सुद्धा बोलत नाही. कृष्ण भगवान परमात्मा म्हणतात, आता मी तुमच्यापासून दूर जाणार नाही. मी तुमचा हा जो वियोग कशासाठी बघितला? तर विना विप्रलंबके संयोग पुष्ट नाही होता. मी मगाशी सांगून गेलो, तहान लागल्याशिवाय पाण्याचं महत्व कळत नाही माणसाला. भूक लागल्याशिवाय अन्नाचं महत्व कळत नाही. आणि घरदार सोडल्याशिवाय आई बापाचं महत्व कळत नाही. तसं आहे, जोपर्यंत देव आपल्या जवळ आहे तोपर्यंत देवाचं महत्व कळत नव्हतं. जेव्हा देव आपल्यापासून दूर गेला त्याच वेळेस गोपिकांना कळालं. आणि म्हणून आता भगवान परमात्मा गोपिकांना सोडून जात नाहीत. गोपिकांमध्ये परत ते रास क्रीडा करतायत. ती रास क्रीडा करत असताना किती सुंदर भगवान परमात्मा आहे का नाही. त्याला काय म्हणतात? नटवर वपुः. हे सगळे अभिनेते आहेत ना आपल्या ज्या रंगमंचावरचे, ह्या नटांचा तो नट आहे. तो त्याने जर अभिनय केला तर त्याचा अभिनय आपल्याला कळू शकत नाही. त्यानं किती सुंदर प्रकारे नृत्य केलंय. भागवतामध्ये शुकाचार्यांचे शब्द सुद्धा तसे, पादन्यासे भुजविद्युत विस्सस्मिते भ्रुविलासे भज्जन मध्यश्चल कुचपटे कुंडलैर्गंडलोलै सुद्यन्मुख्य कबर रचना ग्रंथय कृष्णवधू गायन्त्यस्तं तडितेवता मेघ चक्रे विरेजुहो. जसं भगवान परमात्मा नृत्य करत होते तसे शब्द छटा आहे त्यांची श्लोकांमध्ये. सुंदर असं त्या ठिकाणी. आणि तिथे सगळे देवदेवता आलेले. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी मन में नाचे, कृष्ण नाचे, मन में बन गयो सखी पावन वृंदावन. मन में बन गयो सखी. सूरज नाचे, चंदा नाचे, सूरज नाचे, चंदा नाचे, नाचे तारा संग. मन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन. मन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन. कोण कोण आलं त्या रास क्रीडेला? राधा नाचे, गंगा नाचे, यमुना नाचे, गंधर्व नाचे, ऋषी मुनी नाचे, ब्रह्मा नाचे, शंकर नाचे. पार्वती माता रास क्रीडेला निघाली.
तुम्ही कधी वृंदावनला जर आले तर गोपेश्वर नावाचं एक महादेवाचं मंदिर आहे. पार्वती माता रास क्रीडेला निघाली. भगवान शंकराने विचारलं कुठं चालली? तिनं सांगितलं मी चालले टिपऱ्या खेळायला. कुठं चालली मी? हा, काय म्हणतात तुम्ही ते अलीकडे त्याला? दांडिया. कुठे? वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णांनी रास क्रीडा केलेली, तिथं चालले. भगवान शंकर म्हणतात हे बघ पार्वती, माझं सुद्धा रोज मन होते खेळायला यावं बरं का, पण येऊ का मी आज तुझ्यासोबत? पार्वती माता म्हणते वेडे झाले का काय तुम्ही? तिथं सगळ्या बायका असतात, पुरुषाला प्रवेश नाही तिथं. भगवान शंकर म्हणतात पण माझं मन आज, मला आज येवं असंच वाटतंय, माझं मन थांबत नाही आज, मला येऊ वाटतंय. अहो असं कसं वेड्यासारखं? तिथं सगळे तुम्ही एकटे पुरुष आले आणि सगळ्या बायका, काय म्हणतील मला? नाही जमणार. भगवान शंकरांनी हट्ट धरला, मला यायचंय म्हणजे यायचं. तुम्ही कसे येणार? असेच या कपड्यावर? अहो सगळ्या बाया नटून तटून सजून धजून आलेल्या आहेत. भगवान शंकर म्हणले एक काम कर, मी सुद्धा काय करतो, स्त्री वेश परिधान करतो. आणि भगवान शंकरानं स्त्री वेश परिधान केला बरं का. फार सुंदर गीत आहे, एकदा आपण थोडस. एक दिन वो बोले भंडारी, बनकर ब्रज किनारी, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं. एक दिन वो बोले भंडारी, एक दिन वो बोले भंडारी. भगवान शंकरांना वाटलं की आपण सुद्धा आता रास लीलेमध्ये नाचलं पाहिजे. एक दिन वो बोले भंडारी, बनकर ब्रज किनारी, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं. वाह वाह. पार्वती से बोले मैं भी चलूंगा तेरे संग में, तेरे संग में. राधा संग श्याम नाचे, मैं भी नाचूंगा तेरे संग में, तेरे संग में. रास रचेगा ब्रज त्योहारी, हमें दिखा दो प्यारी. वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं. एक दिन वो ओ मेरे भोले स्वामी, कैसे ले जाऊं अपने संग में, अपने संग में. शाम के सिवा पुरुष वहां न जाए, उस रास में, उस रास में. हंसी करेगी ब्रज की नारी, हमें दिखा दो प्यारी. वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं.
बना दो मुझको. बस बस बसा खाली. आपल्याला आज वेळ फारच कमी आहे, त्यामुळं शेवटी एकदा आपण सर्वजण ही रासक्रीडा घेऊया शेवटी. भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, नारी बना दो मुझको, कोई न जाने इस राज को, इस राज को. पण तुला पार्वती माता म्हणते, तुम्ही स्त्री होऊन माझ्या सोबत आला. बायकांनी जर मला विचारलं ही बाई कोण आहे, मग मी काय उत्तर देऊ? भगवान शंकर सांगतात काय बघा, मैं हूं सहेली तेरी ऐसा बताना ब्रजराज को. मी तुझी मैत्रीण आहे असं दे सांगून. काय आता नाईलाज झाला. बांध के बिंदिया पहन के सारी, चाल चले वन माली वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं. एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रज किनारे, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं. हंस के सती ने कहा, बलिहारी जानो इस रूप में. पार्वती माता म्हणते, तुम्ही कितीही स्त्रीवेश परिधान करून या, तो भगवान कृष्ण इतका चतुर आहे, तुम्हाला तो ओळखणार. म्हणलं कस काय? त्याला हे सगळे रूप माहिती आहे, तो सुद्धा हे रूप धारण करतो. तुमच्यासाठी सुद्धा एकदा तो स्त्री होऊन आला होता भस्मासुराच्या वेळेला, मोहिनी रूप. त्याला माहिती आहे स्त्री कोण आहे पुरुष कोण आहे. एक दिन तुम्हारे लिए आए मुरारी इस रूप में. तुमच्यासाठी सुद्धा एकदा साडी नेसून तो मोहिनी रूप घेऊन आला होता, त्यामुळं तो ओळखणार बरोबर. मोहिनी रूप बनाया, मोहिनी रूप बनाया मुरारी, अब है तुम्हारी बारी, वृंदावन आ गए, वृंदावन. त्यावेळेला तुमच्यासाठी तो स्त्री झाला, आता तुम्ही त्याच्यासाठी स्त्री होताय का? नाही ऐकलं, गेले. आणि आता नवीन अनोळखी माणूस आपल्यात आला की माणूस बरोबर लक्षात येतो, हा कोण आहे, ही बाई कोण आहे, आली कुठून? आणि पार्वती सोबत आलेली आहे. बाकीच्या बायकांच्या नाही लक्षात आलं, पण जो रास विहारी, बाके बिहारी, त्या कृष्ण भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं. पण म्हणले काही बोलायचं नाही, आता शांत बसायचं. रास क्रीडा सुरू होऊ दिली आणि अशी रंगात रास क्रीडा आणली. असा वेणू वाजवला महाराज, असा वेणू वाजवला, इतके तल्लीन झाले भोलेनाथ. भोलेनाथ पदर घेतलेला होता असं. देखा मोहन ने समझ गए वो सारी बात रे, सारी बात रे. ऐसी बजाई बंसी सुध बुध भूले भोलेनाथ रे, सुध बुध भूले भोलेनाथ रे. सुध बुध विसरून गेले, देह भान विसरून गेलेले आहेत आणि नाचू लागले. इतकं नाचण्यात तल्लीन झालेले आहेत, विसरून गेले स्वतःला. आणि नाचताना काय घडलं? सिर से खिसक गई जब सारी, सिर से खिसक गई जब सारी, मुस्कुराए वन माली, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं. साडीचा पदर म्हणजे डोक्यावरचा पदर खाली पडला आणि मग सगळं पितळ उघडलं पडलं. अरे म्हणले ही स्त्री नाहीये, हे भगवान शंकर आहेत. भगवान शंकर ओळखलं आणि भगवान शंकराला म्हणलं, का हो तुम्ही इकडे कोणीकडे, तुम्हाला प्रवेश बंदी आहे, इथं आले कसे काय? देवा, तुम्ही ह्या सगळ्यांना तुमचं भक्ती प्रेम सुख दिलं, हे सुख मला कधी मिळणार आहे? आणि म्हणून मला सुद्धा ह्या भक्ती प्रेमा सुखाची गोडी लागलेली आहे, तुम्ही मला हे सुख द्या. म्हणून भगवान शंकर त्यांच्यासाठी स्वतः हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपी आता देवा भगवान शंकराला काय म्हणतात, उत्तरेश्वर, सोमेश्वर वगैरे वगैरे, तसं गोपीच्या रूपात भगवान शंकर आले.
म्हणून त्या ठिकाणी जिथं रास क्रीडा झाली तिथं भगवान शंकराला गोपेश्वर म्हणून मंदिर आजही आहे. गोपेश्वर अशा पद्धतीने सुंदर अशी रास क्रीडा केली. सगळ्या गोपिकांना आपण या कृष्ण परमात्म्याच्या भक्तिप्रेमात डुबून गेल्याचा फार मोठा अत्यानंद झालेला आहे. पुढे तुम्हाला असं वाटेल की काही गोपिका सुना होत्या, त्यांच्या घरी काही अडचणी निर्माण झाल्या असतील, भगवान परमात्मा स्वतः सून झाले आणि त्याच्या घरी गेले. ओरिजिनल सून इकडे आणली आणि स्वतः डुप्लिकेट सून त्या पतीच्या घरी. त्या पतीला वाटलं आपली हीच सून आहे. तुमच्या लक्षात आलं ना? सगळ्या गोपिका रास क्रीडेला बोलवल्या आणि देव स्वतः गोपिका झाले आणि त्यांच्या घरी काम करू लागले. असा हा भगवान परमात्म्याने रास क्रीडा केलेली हा महारास लीलेचा प्रसंग आज आपण पाहिलेला आहे. हा भागवतातला सर्वात इम्पॉर्टंट प्रसंग आहे. या प्रसंगाला सांगायचं म्हणजे एवढं काही सामान्य गोष्ट नाही. इथे अधिकारी माणसाचं हे काम आहे, तुम्हा आम्हासारख्यांचं हे काम नाहीये. कारण सगळी भक्ती या रास पंचाध्यायीमध्ये, सगळा गाभा या रास पंचाध्यायीमध्ये, आणि आपण सर्वांनी आज मन लावून रास पंचाध्यायी संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगितलेली ऐकली. आपण खरोखर सर्व धन्य म्हणजे भाग्यवान आहात. माझा शब्द एकच मला सांगायचंय, हे गोपीगीत आहे. हे गोपीगीत एकदा तुम्ही युट्यूबला सर्च करा आणि शक्यतो महिलांनी हे गोपीगीत पाठ करण्याचा प्रयत्न करा. 15 मिनिटाकरता आपल्याला रोजच्या नियमाप्रमाणे सुट्टी. 15 मिनिटानंतर पुन्हा सर्वांनी आपापल्या स्थानावर येऊन स्थानापन्न व्हायचे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. उठा.